भाग्यलक्ष्मी। तिच्या डोक्याला लागले ना, म्हणून म्हणलं जरा आराम कर। डोक्याला जखमच झाले ना, मरणार नाहीये ती, तिला आराम करायचंय काय? बघतेच। श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं ते आज मी तुला सांगणार आहे। तुझ्या या लढ्यामध्ये तुझ्या सोबत सारथी म्हणून स्वतः बाप्पाजी उभे आहेत। अरे अर्जुनानंतर जर कोणी भाग्यवान असेल ना तर तो तू। आई मला खरंच चक्कर येत होती। एवढंच लागलं नाही तर झोपायला बघते। घरातली कामं काय तुझ्या आई वरून येऊन करणार की काय? चल लवकर चल। मी पण येतो। इथेच गप्पा बस। बायकोचा पदर धरून चालायची सवय लागली तुला। अगं ही बया तुला सुखानं जगू द्यायची नाही, कितीही केलंस तरी। तुला त्रास देण्याची कारण शोधतच असते ती। अरे तुम्ही दोघी कामं करताय? हा, बरीच काम आहेत। उद्याच्या नैवेद्याची तयारी बी करायची। गोदात्या मला पण सांगा ना काय कामं करायची? मलाही आवडतं काम करायला। अरे कालच लग्न होऊन तू घरात आलीस, आताच कुठे कामाला लागतेस? एकदा घरात रुळलीस की कामाला लाग, जेवणाचं बघ। असं कसं? तुम्ही दोघींनी कामं करायची आणि मी फक्त बघत राहायचं? सरिता, तू इथे काय करतेस? कोणी यायला सांगितलं तुला इथे? नाही मीच आले, म्हटलं थोडी मदत करू। ही असली कामं करायला नोकर माणसं आहेत ना घरात? काशी कशासाठी आहे? आपलं काही चुकलंय का? हा, प्रॉब्लेम काय? मॅटर काय आहे? बोल ना। सूर्या मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये। अरे बोलायचं नाही म्हणजे? हे बघ, काय प्रॉब्लेम असेल ना तो डायरेक्ट सांगायचा, असं मनातल्या मनात काय ठेवायचं नाही। जे काय असेल ते डायरेक्ट तोंडावर बोलायचं, फेस टू फेस। बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? हा, काय स्वतःच्या दोन कानाखाली मारून घेतलं ना तर नाव सूर्या लावणार नाही। बोल ना, सांग, बोल बोल। काय झालं म्हणून विचारतोस? तो लग्नाआधीचा सूर्या कुठे? माझ्यावर प्रेम करणारा, मला सुखाची स्वप्न दाखवणारा, आणि आता प्रत्यक्षात काय? ती स्वप्न आता स्वप्नच राहिली। एक मिनिट हा, एक मिनिट। म्हणजे तू जे काय बोलते ना ते आपल्याला समजत नाही। सूर्या रे, मला वाटलं होतं की तू खूप प्रेमळ असशील, पण तुझं हे दारू पिऊन येणं, दारू पिऊन धिंगाणा घालणं, स्वतःच्या प्रेयसीवर हुकूमत काय गाजवणं, का तर आता ती प्रेयसी बायको झालीये ना। सूर्या, मला वाटलं नव्हतं तुझं हे रूपही मला बघावं लागेल। काशीताई, आणा ते कांदे इकडे द्या, मी सोलते। नको ग, राहू दे। अहो ताई, तुम्ही काही काळजी करू नका। मी आले ना आता मदत करायला, मी सोलते कांदे। अगं नको सरिता, हे बघ तू जाणं ग इथून। आईने तुला इथे पाहिलं तर उगाच तुला ओरडतील। आई ना झोपल्यात, मी स्वतः बघून आले। खरं इथून पुढे आपण एकदम सुधारणार। हा, सगळं काय बदलणार? हा, एकदम सुधारणार आपण। ओके, जे काय असेल ना ते डायरेक्ट बोला। तुला आपल्याशी बोलावंच लागेल। अरे टॉकिंग करावंच लागेल। प्लीज 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 बोल ना, बोल ना, बोल ना, प्लीज प्लीज प्लीज।